बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पीक, घरं, स्वप्न सगळं वाहून गेलं. आणि या संकटाच्या काळात मंत्री महोदय काय करतायत? होय, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री बुलढाण्याच्या दौऱ्यावर आलेत, पण शेतकऱ्यांना दिलासा द्यायला नाही तर नागरी सत्कार स्वीकारायला. शेतकरी पाण्यात बुडतो आणि मंत्री फुलांच्या माळा घेत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय. कालच्या पावसाने मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ऐवजी, शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी, कर्जमाफी जाहीर करण्याच्या ऐवजी मंत्री सत्कार सोहळे स्वीकारतायत. या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नागरी सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी शेतकरी बांधवांना न्याय द्यावा. मोताळा तालुक्यातली केवळ 12 गावं ही अतिवृष्टीमध्ये समाविष्ट आहेत. आधी शेतकरी बांधवांना न्याय द्या आणि मग तुमचे सत्कार सोहळे स्वीकारा. कर्जमाफी देतो म्हटले, परंतु अद्यापही शेतकरी बांधवांची कर्जमाफी या सरकारनं जाहीर केली नाही, फक्त तारखा जाहीर केलेल्या आहेत. आज शेतकरी मरणासन्न अवस्थेत आहे. अशा वेळी सामाजिक न्याय मंत्री सत्कार सोहळे कसले स्वीकारताय? आधी शेतकऱ्यांना न्याय द्या आणि मग सत्कार करून घ्या. बुलढाण्याचा शेतकरी फक्त बोलणं नाही, बदल मागतोय. सरकारने आता माळा नाही तर मदत द्यायला हवी. हेच वास्तव सत्य. मी बोलतोय शेगाव लाईव्हवरून. शेतकऱ्यांचा आवाज ठेवायचा असेल तर सबस्क्राईब करा शेगाव लाईव्ह यूट्यूब चॅनल. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आमच्या सर्व सोशल मीडियावर. कारण हा आवाज जनतेचा आहे, शेतकऱ्यांचा आहे.